आणण्यात आलं आणि कोणत्या पद्धतीने नवीन सरकार आपल्या माथ्यावरती आपल्या इच्छेच्या विरुद्ध बसवण्यात आलं हे आपण सगळेजण भोगतो आहोत। 2.5 वर्ष झाली न्याय मागतो आहोत, अजूनही न्याय मिळत नाहीये। आणि आपण जे असं म्हणतो की न्यायाला विलंब लागणे म्हणजे न्याय नाकारणे, हा एक प्रकारे न्याय नाकारला जातोय। शेवटी न्यायालयाकडनं न्याय मिळत नसेल तर जसं लोकमान्य टिळक म्हणाले होते त्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजे आपल्या दरबारात मी न्याय मागण्यासाठी आलेलो आहे। काय केलं नाही या लोकांनी? माझा पक्ष म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच। म्हणजे किती बेगुमानपणाने हे वागतायत। दिवसा ढवळ्या दरोडा घातला, आपला पक्ष चोरला, पक्षाचं नाव चोरलं, पक्षाचं चिन्ह चोरलं, अगदी शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा चोरला आणि म्हणे हे त्यांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत। हे सगळं चोरलं तरी देखील केवळ आणि केवळ आपल्या आशीर्वादामुळेच मी ठाम उभा आहे। त्यांना जे काय वाटतंय की त्यांनी सगळं माझ्याकडनं चोरलं, कदाचित त्यांना ते चोरलं असं वाटत असेल, पण एक गोष्ट ते चोरू शकले नाही आणि चोरू शकत नाही, ते म्हणजे तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आणि तुमचा विश्वास। या एकाच गोष्टीवरती मी बेबंदशाही विरुद्ध, होय बेबंदशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई लढतोय आणि त्याच्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजे। ही लढाई मला काही हवंय म्हणून नाही, तर माझ्या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी मला तुमची सोबत पाहिजे। ह्या लढाईमध्ये केवळ माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाहीये, तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। महाराष्ट्राला लुटायचं काम सुरू आहे, महाराष्ट्राला गुलाम बनवण्याचं काम सुरू आहे आणि आपण ते डोळ्यादेखत होऊ द्यायचं? मला तरी नाही पटत हे। आणि म्हणून उतरा, सगळ्यांनी सहकुटुंब उतरा, आपल्या कुटुंबात जेवढे मतदार आहेत त्या सर्वांनी उतरा आणि जिथे जिथे आपले उमेदवार उभे आहेत त्यांना भरघोस मत द्या। मग निशाणी कोणती? बरोबर आहे, मशाल, बाळासाहेबांची मशाल, शिवसेना प्रमुखांची मशाल, हिंदू हृदय सम्राटांची मशाल। आणि प्रत्येकाने या त्वेषाने आणि जिद्दीने उतरलं पाहिजे की मी बाळासाहेबांची मशाल आहे आणि ही बेबंदशाही मी माझ्या मताने जाळून भस्म करून टाकणार म्हणजे